बऱ्याच वेळा आपल्याला उन्हाळ्यामध्ये चपाती भाजी भाकरी खाऊशी वाटत नाही। अशा वेळेस आपण हा झटपट तयार होणारा भन्नाट पदार्थ नक्कीच बनवू शकतो, कारण हा पदार्थ आपण ज्वारीच्या पिठाचा वापर करून बनवणार आहोत। हा पदार्थ आपण रात्रीच्या जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये किंवा नाश्त्यासाठी देखील खाऊ शकतो। अगदी पौष्टिक आहे। त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घातलं। रेग्युलर आपण ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ इथं मी वापरलं। त्यामध्ये पाव कप रवा घातला आणि अर्धा कप फ्रेश दही घातलं। त्यानंतर सुरुवातीला मी अर्धा कप इतकं पाणी घातलं। पाणी घातल्यानंतर हे मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करते। मिश्रण बऱ्यापैकी घट्टसर वाटत आहे, त्यामुळे यामध्ये आणखीन अर्धा कप इतकं पाणी घालून याला एकदा व्यवस्थित मिक्स करते। ज्वारीचं पीठ आणि रवा भरपूर प्रमाणात पाणी ॲब्झॉर्ब करत आहे, त्यामुळे मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत यामध्ये 1 कप इतकं पाणी घातलेलं आहे। त्यानंतर चमच्याने याला हलकंसं मिक्स केलेलं आहे। मिक्स करून घेतलेलं संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, त्यामुळे याची कन्सिस्टन्सी आहे ते अगदी स्मूथ बनून तयार होते। यामध्ये घातलेलं दही देखील या पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स होतं। सर्व बॅटर मिक्सरला एकदा फिरवून घेतल्यानंतर अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे। ज्या पद्धतीने डोसे बनवण्यासाठी बॅटर बनवतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनवायचं आहे। एका बाउलमध्ये काढून झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी याला भिजत ठेवते। तर आज मी बनवत आहे ज्वारीच्या पिठापासून झटपट तयार होणारी अतिशय पौष्टिक अशी आंबोळी किंवा धिरडे। त्यासोबत खाण्यासाठी आज मी बनवणार आहे लसूण ओल्या नारळाची चटणी। त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये अर्धा वाटी ओल्या नारळाचे काप घातले। त्यामध्येच 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, पाव वाटी फ्रेश दही घातलं। सोबतच चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घातली, त्यामुळे आंबट गोडपणा छान बॅलन्स होतो। सोबतच फ्रेश कोथिंबीर घातली, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे संपूर्ण साहित्य मिक्सरला बारीक करायचं। चटणीची कन्सिस्टन्सी अगदी मीडियम थिकनेसवरती मी ठेवणार आहे। तुम्हाला जशी चटणी पाहिजे अगदी घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही बनवू शकता। तर या ठिकाणी बघा, सर्व साहित्य मी अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती बारीक करून घेतलेलं आहे। तयार करून घेतलेली ओल्या नारळाची आणि लसणाची चटणी एका बाउलमध्ये काढून घेते। त्यानंतर बघा, याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। कोथिंबीरीमुळे याला रंगही छान आलेला आहे। एका तडका पॅनमध्ये 1 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये पाव चमच्यालाही थोडीशी कमी मोहरी आणि जिरे घातलं। जिरे मोहरी फुललं की यामध्ये फ्रेश कढीपत्ता घातला। आता ही कडकडीत अशी फोडणी आपल्याला या चटणीवरती घालायची आहे। लसूण ओल्या नारळाच्या चटणीला असा हा तडका दिला तर चटणी अजून खमंग लागते। तयार आहे अगदी झटपट तयार होणारी लसूण ओल्या नारळाची चटणी। तोपर्यंत आपण तयार करून घेतलेलं बॅटर देखील अगदी 10 मिनिटांसाठी छान असं भिजलेलं आहे। याला एकदा हलवून घेते। बॅटर भिजायच्या अगोदर आपल्याला हलकंसं पातळ वाटत होतं, पण ते भिजल्यानंतर बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती आलेलं आहे। जर का जास्तच घट्ट वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये वाढवू शकता। त्यानंतर यामध्ये काही फ्लेवर्स ॲड केले, चवीनुसार मीठ घातलं, सोबतच आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घातली, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे संपूर्ण बॅटर आहे ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून अगदी इन्स्टंट तयार होणारी आंबोळी किंवा धिरडे बनवत आहोत। त्याला जाळी छान पडावी यासाठी पाव चमचा इतका खायचा सोडा घातला। सोडा लवकर ॲक्टिवेट व्हावा यासाठी अगदी थोडंसं पाणी घातलं आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स केलं। तर तयार आहे आपलं इथं आंबोळी किंवा धिरडे बनवण्यासाठी लागणारं बॅटर। यापासून आपण आंबोळी बनवूयात। आंबोळी मी नॉनस्टिकच्या तव्यावरती बनवून घेते, त्यामुळे ती तव्याला चिकटणार नाही। इथं पहा, नॉनस्टिकचा तवा आहे। सुरुवातीला याला तेल किंवा तूप देखील मला लावायची गरज पडली नाही। अगदी मी यामध्ये आंबोळीचं पीठ घातलं आणि हलकंसं पसरून घेतलं। आंबोळी छान अशी वाफवावी यासाठी यावरती झाकण ठेवलं। फक्त 2 मिनिटांसाठी लो गॅसवरती याला मी वाफ दिली। त्यानंतर वरून आपल्याला आवडीनुसार तेल, तूप, बटर लावायचं आहे आणि ही आंबोळी पलटून घ्यायची आहे। एका बाजूने आंबोळी भाजली की याला मी दुसऱ्या बाजूने पलटून घेते आणि दोन्ही बाजूने ही आंबोळी आपण व्यवस्थित अशी भाजून घेऊयात। आंबोळीला बघा, जाळी काही सुरेख पडलेली आहे, रंगही छान आलेला आहे। तर या ठिकाणी बघा, लो टू मीडियम हीटवरती ही आंबोळी छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतली। त्यानंतर तव्यामधून बाजूला काढते तर बघा, रंग काही सुंदर आलेला आहे, जाळीही सुरेख पडलेली आहे। तर याच पद्धतीने मी दुसरी देखील आंबोळी तुम्हाला बनवून दाखवते। दुसरी आंबोळी बनवत असताना बॅटर एकदा पळीने हलवून घ्यायचं आणि त्यानंतर पॅनवरती घालायचं। पॅनवरती आंबोळीचं हे मिश्रण घातल्यानंतर आपल्याला हलकंसं पळीने पसरवायचं आहे। जास्तही पसरवायचं नाही, कारण आंबोळी थोडीशी जाडसरच असते।
आता गॅस अगदी लो ठेवायचा आहे. आंबोळी पसरून झाली की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून साधारणपणे 2 मिनिटांसाठी ही आंबोळी आपल्याला वाफवून घ्यायची. उन्हाळ्यामुळे मला रात्रीच्या जेवणामध्ये चपाती भाजी भाकरी खाऊशी वाटत नव्हती किंवा बनवूही वाटत नव्हती, कारण प्रचंड गरमी वाढलेली आहे. त्यामुळे मी हा झटपट तयार होणारा आणि पटकन खाल्ला जाणारा बेत बनवला, तर घरामध्ये सर्वांनाच खूप आवडला. तर बघा, दुसरी ही आंबोळी मी बनवून घेतलेली आहे. त्यालाही रंग छान आलेला आहे बघा. बघता क्षणी खाऊशी वाटत आहे, इतकी टेस्टी दिसत आहे. तर या ठिकाणी बघा, काही आंबोळ्या मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत. त्यानंतर बघा, अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशा ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. बघा, ही आंबोळी अगदी मऊ लुसलुशीत तयार होते. अजिबात निबर किंवा वातड येत नाही. याला जाळी देखील सुरेख पडते. अगदी लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्वच जण ही आंबोळी खाऊ शकतात. इतकी सॉफ्ट बनवून तयार होते. घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारी अतिशय पौष्टिक अशी ज्वारीच्या पिठापासून तयार केलेली ही मऊ लुसलुशीत आंबोळी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आंबोळी सोबत खाण्यासाठी लसूण ओल्या नारळाची चटणी देखील आहे, अगदी खमंग लागते. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.